पुढचा प्रश्न घोटाळ्याचाच आहे की जन्म प्रमाणपत्र घोटाळा. अ, म्हणजे एकूण जवळपास 87,000 प्रमाणपत्र ही दिली गेली आणि आतापर्यंत 10,244 जन्म प्रमाणपत्र जे आहेत विना कागदपत्र दिल्याचं आढळून आलेलं आहे. याबद्दल आपण काय सांगाल? खूप मोठा हा जन्म प्रमाणपत्र घोटाळा ईशान्य मुंबईचे माजी खासदार किरीटभाई सोमय्या यांनी एवढा मोठा घोटाळा हा प्रशासनाच्या समोर घेऊन आलेत. कालच्याच माझ्या मीटिंगमध्ये खुद्द ॲडिशनल कमिशनर विपिन शर्माजींनी मान्य केलं की 10,244 या ठिकाणी जन्म प्रमाणपत्र त्यांनी रद्द केलेत. 0 डॉक्युमेंट्स या त्याच्यावरती. अजून जे जवळपास 75,000 बॅलन्स राहिले त्याच्यावरती काम चालू आहे. तर हा फार मोठा घोटाळा आहे आणि त्या बाबतीत आम्ही जवळपास 3 MOH ला निलंबित पण केलेलं आहे. हा के मध्ये एल वॉर्डमध्ये आणि एम ईस्ट मध्ये वेस्ट मध्ये हा जास्त झालेला दिसला आम्हाला. बऱ्यापैकी काही जे घोटाळेबाज किंवा ज्यांना अशा पद्धतीचं खोटं प्रमाणपत्र तयार करायचं असेल जन्माचं, तर 2 पोर्टलवरती ते स्वतःचं नाव टाकतात. ह्या पोर्टलवरती त्यांचं नाव असतं. नंतर त्यांना 2024 नंतर जे CRS पोर्टल आपण सुरू केलं त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगतात की आमच्या नावामध्ये काहीतरी चुकीचं तुम्ही आडनाव घातलेलं आहे, त्याचं ऍप्लिकेशन देऊन त्या पोर्टलवर पण करतात. पण त्यांना एकावेळी आपले 2 जन्म प्रमाणपत्र चालवायचे असतात आणि ह्याच्यामध्ये MOH ची भूमिका फार मोठी असते. मग त्यावेळी आधीच्या पोर्टलचं जे जन्म प्रमाणपत्र रद्द केलं जात नाही आणि इथलं नवीन पण बनतं. असे जवळपास आम्ही 87,000 जन्म प्रमाणपत्र आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणले, जे प्रशासनाने पण मान्य केले आणि आता कालच्या मीटिंगमध्ये 10,244 रद्द सुद्धा झाले. पुढचे बाकीचे पण होतील. नाही पण घोटाळे काय स्केलवर होतात ह्याचं मला वाटतं हे मूर्तिमंत्र उदाहरणच आहे की अशा पद्धतीनं खूप मोठा मुंबईला हा जो विळखा बसला नाही या सगळ्या समस्यांचा. SIT पण देवेंद्रजींनी ह्याच्यावरती बसवलेली आहे या एवढ्या मोठ्या घोटाळ्यावरती. तर त्यामुळे आता मी तेच सांगते की जे आतापर्यंत ऍडमिनिस्ट्रेशनला वाटलं होतं तसं काय आता राहिलेलं नाहीये. आता इथे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची सत्ता आलेली आहे आणि अतिशय ट्रान्सपरन्सी, मी तुम्हाला वारंवार माझ्या मगापासून स्पीचमध्ये बोलते की भ्रष्टाचार विरहित आणि सुशासन असं आम्ही पूर्ण ह्या ठिकाणी कारभार चालवतोय.